नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आज आपण CTETचा जो 6वी NCERTचं बुक आहे त्याच्यामधील 6 आणि 7 नंबरचा टॉपिक डिस्कस करणार आहोत. ॲक्च्युअल बुकमधील आहे. याच्यातला जो बौद्ध धर्म, जैन धर्म असेल, हा कंटेंट मी याच्या आधी पण घेतलेला आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पण तुम्ही पाहून घ्या. त्याचबरोबर 6वी NCERT पुस्तकातील 5 टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. त्याचे पण विविध व्हिडिओ आहेत बघा. प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता. तिथून ते तुम्ही पाहू शकता. जर CTET 2026 एक्झाम तुम्ही देणार असाल, पेपर 2 SSTची तयारी करण्यासाठी आपल्या चॅनलद्वारे अगदी दर्जेदार कंटेंट दिला जात आहे पहा. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकॉन क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत आपल्या चॅनलची लिंक नक्की पोहोचवायची आहे. बघा, CTET परीक्षा आणि TET परीक्षा दोन्हीमध्ये खूप जास्त डिफरन्स आहे. TETला जसे आपल्याला स्टेट बोर्ड वाचावे लागतात, तसेच त्याचप्रकारे CTETला तुम्हाला NCERTची पुस्तकं वाचावी लागतात. तुम्ही रेडीमेड मटेरियल घेतलात तर तितक्या जास्त कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होत नाहीत आणि त्यामुळं आपल्याला आणि इथं CTETमध्ये पाठ करण्यापेक्षा पहा, समजून घेऊन ती कन्सेप्ट त्याचं ॲप्लिकेशन करणं. कसेही प्रश्न ॲप्लिकेशन बेस्ड विचारले जातात, त्यामुळे कन्सेप्ट समजणे खूप जास्त महत्त्वाचं आहे इथे. त्यामुळे ॲक्च्युअल जर तुम्ही NCERTचे बुक केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होतो पहा, आणि त्यामुळे तुमचे मार्क्स पण नक्कीच वाढतील. आणि CTET जर तुम्ही पहिल्यांदाच देत असाल, काहीही अभ्यास नसेल, तर आपले जरी व्हिडिओ जरी पाहिले तरी मी तुम्हाला शब्द देते 100% तुम्हाला आउटपुट भेटेल. तर चालू करूया. बघा, NCERT 6 याच्यामधील 6 नंबरचा टॉपिक आहे. पहिले जे 3 टॉपिक आहेत, सोशल सायन्स ही याच नावाने हे एकच पुस्तक आहे आणि याच्यामध्ये इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र तिन्ही विषय एकत्रित दिलेले आहेत. पहिले 1 ते 3 धडे कशाशी संबंधित आहेत पहा, तर 1 ते 3 धडे भूगोलाशी संबंधित आहेत. तिथून 5 पासून पुढे 1 ते 3 कशाशी, भूगोलाशी संबंधित आहेत आणि 5 पासून पुढे जे आहेत ते काही इतिहासाशी संबंधित आणि काही नागरिकशास्त्राशी संबंधित आहेत. तर सुरुवात करूया. टॉपिकचं नाव आहे भारतीय सभ्यता का प्रारंभ. किती नंबरचा आहे पहा, 6 नंबरचा आहे. त्याचबरोबर आता प्रत्येक टॉपिकची सुरुवात कुणाच्या तरी त्यांच्या पुस्तकामध्ये काहीतरी लिहिलेलं असतं, एखादं कोटेशन त्यांनी सुरुवात होती पहा. बेबी लाल एक काय म्हणतात बघा, तर भारत की सबसे प्राचीन सभ्यता जो हड़प्पा सिंधु अथवा सिंधु सरस्वती सभ्यता के नाम से जानी जाती है, वास्तव में कई मायनों में एक अनूठी सभ्यता थी. इसने दिखाया कि कैसे एक सम्यक रूप से संतुलित समुदाय रहता है जहाँ धनवान और निर्धन के बीच बहुत अधिक अंतर नहीं है. संक्षेप में, हड़प्पा के सामाजिक परिदृश्य में शोषण नहीं बल्कि आपसी सामंजस्य दिखाई देता है. या धड्यामध्येच आपल्याला हडप्पा संस्कृतीची माहिती घ्यायची आहे. सिंधू संस्कृती, हडप्पा संस्कृती दोन्ही एकाच संस्कृतीची नावं आहेत. दोन्ही संस्कृती एकच आहेत. त्यामुळे हडप्पा आणि सिंधू दोन्हीमध्ये गफलत करायची नाही. आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय काय सांगितलेलं आहे पहा. गरीब श्रीमंत असा कोणताही मतभेद नव्हता. संतुलितरित्या एकमेकांशी सामंजस्यानं लोक या संस्कृतीमध्ये राहत होते. आता त्याच्यानंतर पुढे सभ्यता क्या है. आता इथं धातुविज्ञान पहा. धातुविज्ञान के अंतर्गत प्रकृति से धातु निष्कर्षण, उन्हें शुद्ध करने, आपस में मिलाने की तकनीकों और साथ साथ धातु और उसके गुणों का वैज्ञानिक अध्ययन शामिल है. धातू आहेत पहा, विविध धातू आहेत, जसं की तांबे असेल, त्याच्यानंतर कथील असेल, टीन असेल, तर ह्या धातूंवर काम केलं जायचं. त्याच्यापासून आभूषणे बनलेली जायची आणि त्या धातुविज्ञान, आता या शाखेमध्ये काय काय अपेक्षित असतं, तर धातूचं निष्कर्षण करणं, धातू शुद्ध करणं आणि एकमेकांमध्ये धातू एकत्रित करून त्यांचं संमिश्र बनविणं. त्याच्यानंतर पुढे जे महत्त्वाचं आहे, जे परीक्षेला विचारलं जातं तेवढ्याच गोष्टी आपण फोकस करणार आहोत. विश्व के विभिन्न भागों में अलग समय पर सभ्यता का आरंभ हुआ. जिस क्षेत्र को मेसोपोटामिया, आधुनिक इराक और सीरिया के नाम से जाना जाते हैं, वहाँ लगभग 6000 वर्ष पहले सभ्यता का आरंभ हुआ और इसके कुछ शताब्दियों के बाद प्राचीन मिस्र की सभ्यता का आरंभ हुआ. सुरुवातीची संस्कृती आहे मेसोपोटामिया. कुठे आहे तर इराक आणि सीरिया. तर इथे ही संस्कृती बसलेली आहे आणि हिचा जो उगम आहे तो 6000 वर्षापूर्वी झालेला आहे. आणि त्याच्यानंतरची जी संस्कृती आहे ती मिस्र संस्कृती आहे. पहिली मेसोपोटामिया, नंतर मिस्र. आणि त्याच्यानंतर पुढे बघा, आता इथं त्याचा कालक्रम पण दिलेला आहे. सामान्य संवत पूर्व 4000 मेसोपोटामिया की सभ्यता का आरंभ, मिस्र की सभ्यता 3000 सामान्य संवत पूर्व. 4000 वर्षापूर्वी मेसोपोटामिया आणि 3000 वर्षापूर्वी मिस्र संस्कृतीचा उगम झालेला आहे. आणि आपली जी सिंधू संस्कृती आहे तिचा उगम पहा 2000
वर्षापूर्वी. पहिली आहे मेसोपोटामिया, दुसरे आहे मिस्र आणि तिसरे आहे सिंधू संस्कृती. त्याच्यानंतर पुढे गाव से नगर. आता सहायक नदी सर्वांना माहीत आहे. सहायक नदी म्हणजे उपनदी. वह नदी जो किसी बड़ी नदी या झील में मिलती है, उदाहरणार्थ यमुना नदी गंगा नदी की सहायक नदी है. गंगा नदीची यमुना नदी अशी एक मोठी मेन नदी असते पहा, आणि तिला ज्या मिळणाऱ्या आहेत त्यांना सहाय्यक नद्या किंवा उपनद्या असं म्हटलं जातं. आता गाव से शहर. गावापासून शहरं कशी वसलेली आहेत, तर पंजाब आज भारत और पाकिस्तान में विभाजित और सिंध अब पाकिस्तान के विशाल मैदानों को सिंधु नदी और उसकी सहाय्यक नदियाँ सिंचित करती थी. आत्ताचं जे पंजाब आहे जे भारतामध्ये त्याचा काही भाग आहे, काही भाग पाकिस्तानमध्ये आहे, आणि सिंध आता हे कुठं आहे ठिकाण, सिंध हे ठिकाण कुठे आहे, पाकिस्तान. तर या क्षेत्रावर किंवा या क्षेत्रामध्ये ही सिंधू नदी आणि तिच्या उपनद्या काय होता, तर वाहत होत्या. त्याच्यानंतर पुढे 3,500 सामान्य संवत पूर्व से इस पूरे क्षेत्र में गांव नगरों में परिवर्तित हो गए और लगभग 2,600 सामान्य संवत पूर्व में बढ़ते व्यापार और अन्य विनिमय के कारण नगर महानगरों में परिवर्तित हो गए. सुरुवातीला पहा समुदाय राहू लागले, त्याच्यानंतर त्यांचं गावामध्ये रूपांतर झालं, आणि ही गावं 3,000 वर्षापूर्वी त्यांचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, नगरामध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा 2,600 वर्षापूर्वी काय झालेलं आहे, नगराचं रूपांतर मोठ्या नगरा म्हणजेच त्याला महानगर असं म्हटलं जातं, महानगरमध्ये झालेलं आहे. आता हे सुत्कागेंडोर हे नाव लक्षात ठेवायचं. संबंध कशाशी आहे, सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृतीशी आहे. त्याच्यानंतर आता इथं काय काय वैशिष्ट्य दिलेत पहा. इस सभ्यता को पुरातत्ववेत्ताओं ने सिंधु सभ्यता, हड़प्पा सभ्यता अथवा सिंधु सरस्वती सभ्यता जैसे नाम दिए. हम इन सभी नामों का प्रयोग करेंगे. इस सभ्यता के निवासियों को हड़प्पाई या हड़प्पा असे कहते थे. यह विश्व की सबसे पुरानी सभ्यताओं में से एक है. ज्या विश्वातील सर्वात जुन्या संस्कृती आहेत, मेसोपोटेमिया असेल, मिस्र असेल, तर त्या संस्कृतीपैकीच हडप्पा संस्कृती ही एक मानली जाते. आणि हडप्पाचीच नावं काय आहेत पहा. सिंधू संस्कृती पण हडप्पा संस्कृतीलाच म्हटलं जातं. हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती किंवा सिंधू सरस्वती संस्कृती ही तिन्ही ह्या एका संस्कृतीची नावं आहेत. आणि या हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृतीमध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांना हडप्पाई किंवा काय म्हटलं जायचं, हडप्पाई किंवा हडप्पा वासी. एवढं लक्षात ठेवा. इस विकास प्रक्रिया को भारत का पहला नागरीकरण भी कहा जाता है. आणखीन एक पॉईंट लक्षात घ्यायचा आहे, तर सिंधू संस्कृती जी आहे, सिंधी संस्कृती, तर ती काय आहे, पहिली नागरी संस्कृती आहे, नागरी संस्कृती. आता ती नागरी संस्कृती का आहे हे आपण तिची वैशिष्ट्ये बघत आहोत, त्यावेळी ते आपल्याला पाहायचं आहे. आता इथं आता हडप्पाचं जे उत्खनन आहे 1 शताब्दी पहिले 1920-21 में हडप्पा इस सभ्यता से संबंधित पहला उत्खनित नगर था. कुठलं, आता पहा हडप्पा संस्कृतीचं 1920 आणि 21ला काय झालं, उत्खनन करण्यास सुरुवात झाली. आणि हडप्पा हे ठिकाण कुठं आहे, आत्ताच्या सध्याचं जे पाकिस्तानमधील पंजाब आहे तिथं स्थित आहे, आणि हे उत्खनित केलेलं पहिलं शहर आहे. त्याच्यानंतर हडप्पा संस्कृतीशी संबंधित इथं मॅप दिलेला आहे. या मॅपमध्ये पहा, इथं सुलेमान श्रेणी आहे, पर्वत, हिंदुकुश पर्वत आहे, इथे हिमालय पर्वत आहे. हे लाल लाल जे दिसत आहे गावेरी वाला, त्याच्यानंतर लखनजोदडो, मोहनजोदडो, त्याच्यानंतर इथं हडप्पा संस्कृती आहे पहा. इथं सिंधू नदी आहे, त्याच्यानंतर झेलम नदी आहे, चिनाब आहे, रावी आहे, सतलज आहे. हे सर्व त्या हडप्पाकालीन संस्कृतीचं काय आहे, हे लाल लाल ठिकाणी दिसलेले आहेत. तर मांडा असेल, मुसाखेल असेल, रूपनगर असेल, बनावली असेल, राखीगडी असेल, ही काय आहे तर हडप्पा संस्कृतीशी संबंधित ठिकाणं आहेत. त्याच्यानंतर पुढे आता ही ठिकाणे विचारली जातात, त्यामुळे ही करायची. हडप्पा नगर आणि आधुनिक राज्य, आता ती कोणत्या ठिकाणी आहे, धोलविरा कुठं आहे, पंजाबमध्ये, हडप्पा गुजरातमध्ये, कालीबंगा सिंधूमध्ये, मोहनजोदडो हरियाणामध्ये, आणि राखीगडी कुठं आहे, राजस्थान. ही ठिकाणे कुठे वसलेली आहेत ते विचारलं जातं, त्यामुळे IMP आहे करायचं. इथं पाहिजे तर स्टार करते IMP, तर हे करायचंच. त्याच्यानंतर सरस्वती नदी बघा. आता या नदीबद्दल माहिती घ्यायची आहे. मोहनजोदड़ो और हड़प्पा जैसे नगर इन नदियों के किनारे विकसित हुए. सरस्वती नदी जिसे आज भारत में घग्गर और पाकिस्तान में हकरा. नाव लक्षात ठेवा, सरस्वती नदी, तिला भारतामध्ये आत्ता सध्या काय नाव आहे, घग्गर, आणि पाकिस्तानमध्ये हकरा या नावाने ही सरस्वती नदी ओळखली जाते. सरस्वती नदीचंच भारतामध्ये आजचं नाव घग्गर आणि
पाकिस्तानामधील काय नाव आहे, हाकरा, या नावाने ती ओळखली जाते. सरस्वती नदी का वर्णन सबसे पहले प्राचीन ग्रंथ ऋग्वेद में मिळता आहे. आणि या सरस्वती नदीचं सर्वात सुरुवातीला वर्णन कोणत्या ग्रंथामध्ये केलेलं आहे, तर ऋग्वेद या ग्रंथामध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर नगर योजना. आता नगर योजना, हड़प्पा और मोहनजोदड़ो जो पाकिस्तान में है, इस सभ्यता के सबसे पहले 2 नगर है जिनकी खोज लगभग 1 शताब्दी पूर्व 1924 में की गई. सिंधु नदी के मैदानों में बहुत से पुरास्थल मिले हैं, जिसके कारण इस सभ्यता को आरंभ में सिंधु घाटी की सभ्यता कहा गया है. पहिले हडप्पा आणि मोहनजोदडो ही सिंधू संस्कृतीशी संबंधित उत्खनन केली गेलेली पहिली शहरं आहेत किंवा ठिकाणं आहेत. आणि 1924 मध्ये उत्खनन करण्यात आलं. त्याच्यानंतर नदी के मैदानों में बहुत से पुरास्थल मिले हैं, जिसके कारण इस सभ्यता के आरंभ में सिंधु घाटी की सभ्यता कहा गया. सिंधू नदी आहे तिथं तिच्या जे मैदानी प्रदेश आहेत त्याच्यामध्ये इथले भरपूर सारे अवशेष या संस्कृतीचे मिळालेले आहेत. त्यामुळे हडप्पा संस्कृतीला नंतर काय सिंधू संस्कृती म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्याच्यानंतर बाद में अन्य नगर जैसे धोलवीरा कुठं आहे बघा, गुजरातमध्ये आहे. त्याच्यानंतर राखीगढी कुठं आहे, हरियाणामध्ये आहे. गवेरीवाला कुठं आहे, पाकिस्तान के चेलिस्तान मरुस्थल में. और सैकड़ों छोटे स्थलों जैसे गुजरात में लोथर की खोज की गई एवं कुछ की खुदाई भी की गई. आता ह्या हडप्पा संस्कृतीबद्दल आणखीन जास्त माहिती घेण्यासाठी धौलवीरा गुजरात येथे, राखीगढी हरियाणा, गवेरीवाला पाकिस्तान आणि चेलिस्तान. त्याच्यानंतर हे गवेरीवाला हे धौलवीरा ही ठिकाणं दिलेली आहेत मॅपमध्ये वर. गुजरात कुठं आहे, लोथल, या सर्व ठिकाणी काय तर उत्खनन करण्यात आलेलं आहे किंवा तिथं या संस्कृतीबद्दल आणखीन काही माहिती मिळते का याचा शोध घेण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढे आहे केवळ 2 महानगर राखीगढी और गवेरीवाला आते हे. आता ह्या संस्कृतीमध्ये 2 महानगरे होती बघा, राखीगढी आणि गवेरीवाला. आणि बाकीची जी काय होती तर लहान नगरे होती. आणि अधिकांश हड़प्पा सभ्यता के नगर सुनियोजित योजना के अंतर्गत निर्मित किए गए. उन नगरों में चौड़ी सड़कें थी. आता वैशिष्ट्य बघायचे ह्या नगरांची. चौड़ी म्हणजे रुंद रस्ते होते. किलेबंदी की गई मिलती है और नगर के 2 विशिष्ट भाग मिलते हैं. ऊपरी नगर जहाँ संभवत अभिजात वर्ग के लोग रहते थे, निचला नगर जहाँ साधारण लोक रहते थे. आता या हडप्पा संस्कृतीची जी नगर रचना होती, वस्ती होती, तर त्याची वैशिष्ट्ये बघायची. नगरामध्ये रुंद स्वरूपाचे रस्ते पाहायला मिळतात. त्याचबरोबर किलेबंदी की आढळते. नगरांच्या चारी बाजूला पहा असं कुंपण घातलेलं आहे. त्याचबरोबर उपरी नगर आणि निचला नगर असे 2 भाग होते. उपरी नगर म्हणजे जे उच्चभ्रू लोक आहेत ते उपरी नगर याच्यामध्ये राहायचे, आणि निचला नगरमध्ये जे साधारण व्यक्ती आहेत ते राहायचे. आता इथे किलेबंदी आणि अभिजात वर्ग इथं अर्थ दिलेला आहे. आमतौर पर सुरक्षात्मक उद्देश्य से किसी बस्ती या नगर के चारों ओर बनाई गई विशाल दीवार. भिंत बांधली जाते, आपण जसं कंपाऊंड करतो तसं त्या नगराभोवती बांधलेलं सुरक्षेसाठी बांधलेली जी भिंत आहे त्याला किलेबंदी म्हटलं जातं. अभिजात वर्ग पहा, यहाँ यह शब्द समाज के उच्च स्तर जैसे शासक, अधिकारी, प्रशासक और प्राय पुरोहित या पुजारी को संदर्भित करता है. या अभिजात वर्गामध्ये काय कोण कोण येतं तर शासक असतील, राजा असतील, अधिकारी, प्रशासक, पुरोहित म्हणजे पूजार्चा करणारे पुरोहित किंवा पुजारी आहेत, त्या सर्वांचा समावेश अभिजात वर्गामध्ये होतो. आता आणखीन काय काय लक्षात ठेवणं गरजेचे आहे पहा, हडप्पा संस्कृतीशी संबंधित महास्नानगर. बरेचशा पेपरला हे प्रश्न विचारला जातो. तर महास्नानगर हे हडप्पा संस्कृतीचं एक मोठं वैशिष्ट्य होतं. एक छोटा और विस्तृत स्नानागर है जिसका आकार 12 बाय 7 मीटर है. 12 गुणिले 7 किंवा 12 बाय 7 इतका त्याचा आकार होता बघा. खूप मोठं बृहत किंवा विशाल स्नानागर, महास्नानागर या नावाने पण ते ओळखलं जातं. त्याचं चित्र पण दिलेलं आहे पुढं. आता इथं काय दिलेलं आहे पहा, तर चौडी सडके. इथं काय दिलेलं आहे, हे रुंद रस्ते दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर आता हे जे आहे हे आहे बृहत स्नानागर. असं विशाल स्नानागर किंवा स्नानगृह त्याचे पण अवशेष मिळालेले आहेत. त्याच्यानंतर जलप्रबंधन. आता पाण्याची जी साठवण होती ती हड़प्पाकालीन कशी होती. हड़प्पावासी जल प्रबंधन और स्वच्छता को बहुत महत्व देते थे. उनके घरों में स्नान के लिए अलग स्नानागर हुआ करते थे. ये नगर जल निकास प्रणाली से जुड़े गए थे जो साधारणतः सड़कों के नीचे मिलती थी, जिनमें अपशिष्ट जल बहता था. आता हड़प्पाकालीन जो समाज आहे ते पाण्याची स्वच्छता राखायचे. त्यांनी पाण्याचं व्यवस्थित वितरण केलं होतं. त्याचबरोबर त्यांच्या प्रत्येक घरामध्ये एक स्नानगृह बनवण्यात आलं होतं. आणि जल निकास प्रणाली
जल निकास प्रणालीशी हे काय जोडले गेलेले होते आणि त्यांची जी जल प्रणाली आहे ती रस्त्यांच्या खालून जायची. मेन होल हा शब्द इथं दिलेला नाही, पण लक्षात ठेवा मेन होल हे पण हडप्पा संस्कृतीमध्ये याचे पण अवशेष सापडलेले आहेत. मेन होल म्हणजे असं रस्ता, तिथं असं एखादं होल बनलेलं असायचं आणि त्या रस्त्याच्या खाली जे ड्रेनेज सिस्टीम आहे तिथं स्वच्छता करण्यासाठी हे मेन होल बनवले जायचे. त्याच्यानंतर पुढे आता इथं दिलेलं आहे जलनिकास प्रणाली. हे कुठलं आहे? लोथल, गुजरात येथील जलनिकास प्रणाली. लक्षात ठेवा जलनिकास प्रणाली कुठं आहे, त्याचे अवशेष कुठे मिळालेले आहेत तर लोथल, गुजरात. ते चित्र त्याच्या खाली काय आहे ते लक्षात ठेवायचं, त्याच्यावर पण प्रश्न येतात. मोहनजोदड़ो में लोग ईंटों से बनाए कुओं से पानी निकाला करते थे, किंतु अन्य क्षेत्रों में तालाब, पास के झरनों अथवा मानव निर्मित जलाशयों से पानी लेते थे. धोलवीरा में गुजरात में कच्छ के रण में 73 मीटर लंबा सबसे बड़ा जलाशय मिला है. आता जलाशय म्हणजे काय? पाणी साठवण्याची जागा. विशाल प्राकृतिक या कृत्रिम स्थान जहाँ जल का भंडारण किया जाता है. पाणी जिथं कृत्रिमरित्या किंवा नैसर्गिकरित्या साठवलेलं असतं तिथं त्याला जलाशय म्हटलं जातं. आता या जलाशयाचे अवशेष कुठे मिळालेले आहे तर गुजरातच्या कच्छमध्ये धोलविरा या ठिकाणी हे जलाशय मिळालेले आहेत आणि 73 मीटर लांबीचं सर्वाधिक मोठा जलाशय हा धोलविरा या ठिकाणी सापडलेला आहे. त्याच्यानंतर पुढे आता इथं आहे पहा 33 मीटर लंबा विशाल जलाशय. हे एक कशाचं चित्र आहे तर जलाशयाचं चित्र आहे. ठिकाण धोलविरा, गुजरात येथे. त्याच्यानंतर हडप्पावासी क्या खाते थे. आता दलहन बघा, दलहनचा अर्थ समजून घेऊ. फसलों की श्रेणी जिसमें सेम मटर के दाणे और दाले सम्मिलित हे ज्या डाळी येतात विविध प्रकारच्या त्यांचा समावेश दलहनमध्ये येतो आणि ह्याच्यावर आधारित प्रश्न आहे. याच्यामध्ये मक्का काही उदाहरणं दिली होती पहा 1 2 3 4 आणि मका हे मका असणारे 3 पर्याय होते आणि मका नसणारा 1 पर्याय होता. हा मका इथं कुठंच आढळत नाही, त्यामुळं हे पण IMP आहे. लक्षात ठेवा हडप्पावासी ते भोजनामध्ये किंवा अन्नग्रहण काय काय करायचे दलहन आणि और अनेक किस्म की सब्जियों के अतिरिक्त जो गेहूं कुछ मोठे अनाज बाजरा और कभी कभी धान. एवढंच लक्षात ठेवा दलहन, गेहूं, मोठे अनाज, बाजरा आणि धान हे सर्व त्यांच्या अन्नामध्ये समाविष्ट होते. आणि त्याच्यानंतर आणखीन एक पहा युरेशिया में कपास उगाने में भी वे सर्वप्रथम थे. युरेशिया सर्वात पहिल्यांदा कापूस कुठे उगवला? युरेशिया. आणि तिथं कापूस या हडप्पा संस्कृती कापूस पण पिकवला जायचा. हे पण काय आहे तर हडप्पा संस्कृतीशी संबंधित एक घटना है जिसका उपयोग वे कपड़ा बुनने में किया करते थे. उन्होंने हल सहित खेती की कई उपकरण बनाए जिनमें कुछ का उपयोग आधुनिक समय में भी किसानों द्वारा किया जाता है. आणि हा हडप्पाकालीन जे लोक आहेत त्यांनी काय केलेलं आहे तर शेती ते विविध उपकरणांच्या सहाय्याने किंवा हत्यारांच्या सहाय्याने केले जायचे. त्यापैकी काही उपकरणं आजही वापरले जातात. आता हे मातीपासून बनलेलं आहे पहा हल. आणि हरियाणा बनावली कुठं? हरियाणा बनावली इथं हरियाणामध्ये बनावली नावाचं एक ठिकाण आहे. या ठिकाणी ह्याचे अवशेष सापडलेले आहेत या हत्याराचे. तर हे हत्यार कशासाठी वापरलं जायचं तर शेतीसाठी हडप्पा काळामध्ये हे हत्यार वापरलं जायचं. त्याच्यानंतर पुढे आता हड़प्पावासियों ने मांस के सेवन के लिए अनेक पशुओं को पाला और मछलियों के लिए नदियों और एवं समुद्र पर निर्भर रहते थे. ज्याप्रमाणे आपण ते शाकाहारी म्हणजे आता गहू असेल, मोठा अनाज असेल, बाजरा असेल याच्याबरोबर ते आणखीन कशाचं सेवन करायचे बघा तर मांस आणि मांस याचं पण सेवन करायचे. त्याच्यासाठी ते पशूंची शिकार करायचे. त्याचबरोबर मासे देखील खायचे आणि माशांसाठी ते नदी आणि समुद्र याच्यावर काय होते अवलंबून होते. मासेमारी नदी आणि समुद्र या दोन्ही ठिकाणावरून केली जायची आणि मांसासाठी पशु पाळले जायचे आणि पशूंना मारून ते मांस मिळवायचे. त्याच्यानंतर आता सक्रिय व्यापार IMP आहे. हड़प्पावासी न केवल अपनी सभ्यता आसपास या बहुत दूर के अन्य नगरों में बल्कि भारत के भीतर और बाहर भी अन्य सभ्यताओं और संस्कृति के साथ भी सक्रिय रूप से व्यापार करते थे. उन्होंने आभूषणों, लकड़ी, दैनिक उपयोग की कुछ वस्तुओं, संभवतः सोने एवं कपास और कुछ खाद्य वस्तुओं का निर्यात किया था. आता ह्यांचा जो व्यापार चालायचा तो भारतामध्ये पण चालायचा आणि भारताच्या बाहेर पण ज्या विविध संस्कृती आहेत त्यांच्याशी यांचा व्यापार चालायचा. आता ह्याच्यामध्ये आभूषणे, दागिने असेल, लाकूड असेल
आणि दैनंदिन वापराच्या ज्या वस्तू असतील, सोने असेल, कापूस असेल, खाद्यवस्तू असतील, यांची निर्यात केली जायची। उनके सर्वाधिक प्रिय आभूषण कार्नेलियन के मोती थे, जो अधिकतर गुजरात में पाए जाने वाले लाल रंग के अल्प मूल्यवान पत्थर होते थे। हड़प्पा के कारीगरों ने उनमें छेद करने की तकनीक भी विकसित की थी, ताकि धागे को डालकर उन्हें तरह तरह से सजाया जा सके। उन्होंने शंखों से बहुत सुंदर चूड़ियाँ भी बनाई, चूँकि शंख का खोल सख्त होता था, अतः उन चूड़ियों को बनाने के लिए परिष्कृत तकनीक भी की आवश्यकता भी होती थी। आता त्यांचे जे आभूषण, आता याच्यामध्ये काय आहे पहा, दागिने कशाचे असायचे, कार्नेलियनचे जे मोती आहेत त्यांच्यापासून बनवलेले दागिने ते सर्वाधिक त्यांचं लोकप्रिय दागिना होता। तसंच त्याचबरोबर गुजरातमध्ये बघा लाल रंगाचे जे मणी असायचे तर, आणि अल्पपत्तर हा मूल्यवान पत्थर, त्याच्यापासून त्यांनी काय करायचे, दागिने बनवायचे। आणि त्यांनी या मण्यांना होल पाडण्याची पण टेक्निक शोधून काढलेली, जेणेकरून ते एका धाग्यामध्ये गुंफून ते विविध प्रकारचे अलंकार बनवू शकत होते। त्याचबरोबर ते बांगड्या पण बनवायचे बघा, विविध प्रकारचे बांगड्या पण बनवायचे। त्याच्यानंतर शंखांचा वापर त्यांच्या बांगड्यामध्ये असायचा। त्याच्यानंतर पुढचा IMP आहे। आता हे जे मणी आहेत हे इथं दिलेले आहेत, हे अशा प्रकारचे लाल रंगाचे मणी। आणि इथं आहे हाथी का दात, हत्तीचा दात कुठं सापडलेला आहे, ओमानच्या तटावर। त्याच्यानंतर पुढचं, हड़प्पावासी मुलायम धातु तांबे की कलाकारी में कुशल थे, तांबे में टीन मिलाने पर कांस्य धातु बन जाती है, जो तांबे की तुलना में कठोर होती है। हड़प्पावासियों ने उपकरण तथा बर्तन बनाने में कांस्य का उपयोग किया, बाद में हम इसकी कुछ छोटी प्रतिमाएं देखेंगे। आता हड़प्पावासी काय आहेत तर तांब्यापासून एखाद्या वस्तू बनवण्यासाठी ते काय होते तर पारंगत होते, पण तांब्यामध्ये जर टीन मिक्स केलं तर त्याच्यापासून कोणता धातू बनत होता तर कांस्य। आणि ह्या गोष्टीची पण त्यांना काय होती तर माहिती होती, आणि त्यांनी असं लक्षात आलं की त्यांच्या तांब्याच्या तुलनेमध्ये हा कांस्य धातू काय आहे, अधिक कठोर असतो। आणि त्याच्यापासून त्यांनी काय केलं, तांब्याबरोबरच त्यांनी कांस्य धातूचा वापर करून पण विविध उपकरणे किंवा भांडी बनवण्यास सुरुवात केलेली आहे। त्याच्यानंतर इथं ते कार्नेलियम मन हे याच्यापासून जे बनवलेले दागिने असायचे तर ते त्यांच्यामध्ये लोकप्रिय होते। पहा, कार्नेलियम मणी इथं चित्र दिलेलं आहे। त्याच्यानंतर लोथल में आश्चर्यजनक रूप से 217 मीटर लंबाई और 36 मीटर चौड़ाई का एक विशाल बेसिन पाया गया है। इसकी लंबाई फुटबॉल के 2 मैदानों से थोडी अधिक है। फक्त लक्षात ठेवा कुठं आहे सापडलेलं, लोथल येते। त्याच्यानंतर आता इथं एक IMP आहे, तर स्टीएटाइट की बनी थी, जिन्हें गरम कर कठोर बनाया जाता था। आता हे पहिला वाचून घेऊ पहा। इस प्रकार के व्यापार स्तर के व्यापार में यह आवश्यक था कि व्यापारी अपने सामान को और एक दूसरे को पहचाने। अनेक बस्तियों की खुदाई में मिली हजारों की संख्या में छोटी मोहरों का मुख्य उपयोग यही रहा होगा। आता जी मोहरा आहेत, मोहरा त्या कशापासून बनलेल्या, स्टीएटाइट, आणि ते मोहरांचे चित्र पण दिलेले आहेत। लोथलमध्ये सापडलेलं विशाल बंदरगाह, असा पण प्रश्न येतो, विशाल बंदरगाह कहाँ पर मिला था, तर कुठे आहे, लोथलमध्ये। त्याच्यानंतर आता इथं मोहरा, हडप्पाकालीन ज्या मोहरा आहेत ते इथं दिलेल्या आहेत, त्यांची चित्र दिलेली आहेत। त्याच्यानंतर आता इथे हा धडा काय झालेला आहे, संपलेला आहे। किती नंबरचा धडा पाहिला आपण, 6 नंबरचा, आणि ह्याच्यामध्ये हडप्पा संस्कृतीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे। पुढचा जे आहे 7 नंबरचा टॉपिक आहे प्राचीन जीवन नाही, हे प्राचीन जीवन पण हडप्पा संस्कृतीशी संबंधितच आहे। हे हडप्पाकालीन ज्या विविध कलाकृती उपकरणे बनवलेली त्याची चित्र दिलेली आहेत। आणि आणखीन एक, आता हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास कसा झाला, 1900 सामान्य संवत पूर्व के आसपास इस सिंधु सरस्वती सभ्यता की सभी उपलब्धियों के बावजूद इसका ऱ्हास हो गया। इसके नगर एक के बाद एक खाली होते गए। आता 1900च्या आधी सिंधू आणि सरस्वती जी संस्कृती आहे तिचा ऱ्हास झालेला आहे। विविध कारणे त्याच्यासाठी सांगितले जातात, पण महत्त्वाची जी 2 कारणे आहेत ती आपण बघायची आहेत, ती कारणे विचारली जातात। पहिला बघा तर 2200 सामान्य संवत पूर्व से विश्व को अत्यधिक प्रभावित करने वाले जलवायु संबंधी परिवर्तनों से वर्षा में कमी और शुष्कता की स्थिति उत्पन्न हुई, म्हणजे पाऊस कमी झाला आणि दुष्काळाची स्थिती जास्त वाढू लागली। इसने कृषि कार्य को
अधिक कठिन बनाया होगा और नगरों की ओर खाद्य आपूर्ति में कमी आई होगी. दुसरा, सरस्वती. आता पहिलं कारण काय आहे तर पावसाचं प्रमाण कमी झालं, त्यामुळं शेती करणे कठीण झालं. दुसरं कारण काय, सरस्वती नदी का मध्य बेसिन सूख गया, वह कालीबंगा और बनावली जैसे नगर अचानक छोड़ दिए गए. सरस्वती जी नदी आहे तिथलं काय आहे, पात्र आटलं आणि कालीबंगानी बनावली हे नगर काय झाले तर लोक सोडून जाऊ लागले. आणि त्याच्यानंतर आणखीन पण काही कारणे सांगितली जातात, पण ही 2 कारणे काय आहेत, अत्यंत महत्त्वाची आहेत. अशा प्रकारे इथं आपण 6 नंबरचा टॉपिक कव्हर केलेला आहे. आणि पुढचा जो टॉपिक आहे, भारत की सांस्कृतिक जडे. आता हडप्पा संस्कृतीबद्दल माहिती पाहिली. आता या संस्कृतीची जी मुळं कशामध्ये आहेत, त्याच्यामध्ये आता जैन धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, जनजाती असेल, तर याबद्दलची माहिती आपल्याला 7व्या टॉपिकमध्ये पाहायची आहे. आता इथं आहे, आता बौद्ध धर्म आणि जैन धर्म याची माहिती या पाठामध्ये आहे. इथं पुन्हा सुभाषित, नीतिशतक याच्यामधलं वाक्य आहे, वह जिसे चुराया नहीं जा सकता, जिसे कोई शासक छीन नहीं सकता, जो बोझ नहीं है क्योंकि इसका अपना कोई भार नहीं है, जिसका उपयोग करने से हर दिन इसमें वृद्धि ही होती है, यह सबसे बड़ी संपत्ति है सच्चे ज्ञान की संपत्ती. त्याच्यानंतर आता वेदाबद्दल माहिती. आध्यात्मिक म्हणजे काय, कशाला म्हटलं जातं आध्यात्मिक, आत्मा से संबंधित तथा अनेक भारतीय भाषाओं आध्यात्मिकता हमारे वर्तमान व्यक्तित्व से परे एक गहरे या ऊंचे आयाम की खोज है. आध्यात्मिक असणं पहा, तर ज्यावेळी आपण एखाद्या ईश्वरामध्ये लीन होऊन जातो आणि आत्म्याशी संबंधित ज्ञान ग्रहण करू लागतो, तर ते ज्ञान कसं असतं, आध्यात्मिक समजलं जातं. आणि आध्यात्मिक ते ज्ञान ग्रहण करणारे कोण असतात तर साधक असतात. ऐसा व्यक्ती जो इस दुनिया के सत्य को जानना चाहता है. सत्याचा शोध घेणारे जे आहेत ते आहेत साधक. आता वेद और वैदिक संस्कृती. वेद क्या आहे, आता वेदाचा अर्थ सांगितलेला आहे. वेद शब्द विद से आया जिसका अर्थ है ज्ञान. उदाहरण के लिए विज्ञा. हमने पिछले अध्याय में ऋग्वेद का उल्लेख किया था. वास्तव में 4 वेद हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. प्रश्नामध्ये हे पण विचारलं जातं पहा, वेद हा शब्द कोणत्या शब्दापासून बनलेला आहे, विद से. आणि या शब्दाचा अर्थ काय होतो, ज्ञान. आणि या ज्ञानापासूनच विज्ञा म्हणजे विद्या, आपण मराठीमध्ये विद्या म्हणतो आणि हिंदीमध्ये विज्ञा हा शब्द बनलेला आहे. आणि जे 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, हे प्रामुख्याने 4 वेद मानले जातात. वेदों में हजारों ऋचाएं, कविता और गीतों के रूप में प्रार्थना है, ये लिखित रूप में नहीं थी अपितु इनका मौखिक पठन किया जाता था. आता हे जे वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, ह्याच्यामध्ये ज्या ऋचा आहेत, ऋचा म्हणजेच काय तर देवाला आपण विनवणी करतो किंवा जी प्रार्थना करतो तर त्यालाच काय म्हटलं जातं, ऋचा. आणि ह्या लिखित स्वरूपात नव्हता, तर त्यांचं काय तोंडी काय केलं जायचं, उच्चारण केलं जायचं. त्याच्यानंतर पुढे आता हजारों वर्षों से किए गए वैदिक पाठशैली के इस सुव्यवस्थित संप्रेषण को 2008 में यूनेस्को ने मानवीयता के मौखिक और अमूर्त विरासत की अनुपम कोटि के रूप में मान्यता दी. आता जी वैदिक पाठशाळा आहे याला 2008 मध्ये युनेस्कोने काय केलेलं आहे तर दर्जा दिलेला आहे. यूनेस्को काय आहे, यूनेस्को का पूरा नाम संयुक्त राष्ट्र शैक्षिक, वैज्ञानिक और सांस्कृतिक संगठन है. फक्त लॉन्ग फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. यह संगठन शिक्षा, विज्ञान और संस्कृति के माध्यम से लोगों और राष्ट्रों के बीच संवाद को बढ़ावा देता है. त्याच्यानंतर ब्रह्मांडचा अर्थ सांगितलेला आहे. विश्व या ब्रह्मांड की सुव्यवस्थित और संतुलित संरचना, ब्रह्मांड. त्याच्यानंतर इस वैश्विक दर्शन में कुछ मान्यताएं विशेष रूप से महत्वपूर्ण थी, जो सत्य से आरंभ हुई, जो ईश्वर का दूसरा नाम था. ऋग्वेद के अंतिम मंत्रों में लोगों के बीच एकता का भी आह्वान किया गया. आता ह्या वैश्विक दर्शनमध्ये काय असतं तर विश्व का एक निश्चित दर्शन या समज, इसका उद्भव या इसकी कार्यप्रणाली. विश्वाला समजून घेणं, जाणून घेणं, त्याचं समर्थन करणं, हे सर्व वैश्विक दर्शनामध्ये येतं. आणि सत्यापासूनच विश्वाची निर्मिती झालेली आहे आणि ईश्वर काय आहे त्याचं दुसरं नाव आहे, असे ज्या समजुती आहेत या वैश्विक दर्शनामध्ये आहेत. त्याच्यानंतर वैदिक समाज. प्रारंभिक वैदिक समाज विभिन्न जनों में संगठित था. आता वैदिक समाज कशामध्ये पहा तर लोकांचे जे विविध समूह आहेत याच्यामध्ये विभागला गेला होता. 30 से अधिक जनों की सूची दी गई है. आणि हा वैदिक समाज ज्या समूहामध्ये विभागला गेला होता ते 30 पेक्षा जास्त होते. भरत, पुरु, कुरु, यदु आणि तुर्वश. भरत, पुरु, कुरु, यदु, तुर्वश. प्रत्येक जन उपमहाद्वीप के उत्तर पश्चिमी भाग के एक विशेष क्षेत्र से
सात जुडाता. आता उत्तर पश्चिम म्हणजे कुठलं येतं पहा, तर इथं उत्तर आहे, इथं पश्चिम आहे. हा वायव्येचा जो भाग आहे, या भागावर भरत, पुरू, कुरु, यदू आणि तुर्वुश ही ठिकाणे होती आणि ही कशाशी संबंधित आहेत, वैदिक समाजाशी संबंधित आहे. आता ह्याच्यानंतर बौद्ध धर्म, जैन धर्म हे आपल्याला पाहायचं आहे. तर बुद्ध और महावीर का जन्म 1000 सामान्य संवत पूर्व पासून 500 सामान्य संवत पूर्व यांच्यामध्ये या बुद्ध आणि महावीर यांचा जन्म आढळतो. हा जो कालखंड आहे हा कशाचा आहे, उपनिषदांचा आहे आणि हा जो कालखंड आहे हा वैदिक दर्शनाचा आहे. त्याच्यानंतर वैदिक ग्रंथों में अनेक व्यवसायों का उल्लेख है, जैसे किसान, बुनकर, कुंभार, शिल्पकार, बढई, आरोग्यकर्ता, नर्तक, नर्तकी, नाई, पुजारी हे सर्व जे व्यवसाय आहेत या सर्वांचा उल्लेख वैदिक ग्रंथामध्ये सापडतो. आरोग्यकर्ता म्हणजे कोण होते, राहत देणे या रोग ठीक करने के लिए पारंपरिक प्रथाओं का उपयोग करने वाला व्यक्ती, म्हणजे जे जुने वैद्य असायचे लोकांना बरे करण्यासाठी तर त्यांना आरोग्यकर्ता म्हटलं जायचं. आता वैदिक दर्शन, वैदिक संस्कृति में अनेक अनुष्ठान यज्ञ आदि विकसित हुए जो विभिन्न देवी देवताओं के प्रति व्यक्तिगत अथवा सामूहिक हितों तथा मंगल के लिए समर्पित या निर्देशित थे. अनुष्ठान ज्या धार्मिक चालीरीती आहेत तर त्यांना अनुष्ठान म्हटलं जातं. तर यांचा समावेश वैदिक दर्शनमध्ये होतो. उपनिषद बघा, वैदिक संकल्पनाओं के आधार पर रचित है तथा इनमें कुछ नई संकल्पनाएं प्राप्त होती है, जैसे कि पुनर्जन्म, बार बार जन्म लेना और कर्म, हमारे कर्म और कर्मफल. एक दर्शन जिसे सामान्यतः वेदांत के नाम से जाना जाता है के अनुसार सब कुछ मानव जीवन, प्रकृति और ब्रह्मांड एक दैवी तत्व है जिसे ब्रह्म अथवा कभी कभी केवल तत् कहा जाता है. दो प्रसिद्ध मंत्रों में इसे सरलता किंतु गहराई से व्यक्त किया जाता है. ही सर्व माहिती आहे. त्याच्यानंतर उपनिषदों में भी आत्मन या स्व की संकल्पना की गई है, जो कि प्रत्येक जीव में निवास करता है परंतु ब्रह्म का ही स्वरूप होता है. स्वची किंवा आत्मज्ञानाची संकल्पना उपनिषदामध्ये पण काय केलेलं आहे तर सामील करण्यात आलेले आहे आणि प्रत्येक जीवामध्ये काय आहे, ईश्वर वसलेला आहे अशी असं जे मानणं आहे ते उपनिषदामध्ये पण येतं. आणि इसमें एक महत्वपूर्ण प्रार्थना समजाई गई है, जो सर्वे भवंतु सुखीन, सभी जीव सुखी रहे के साथ आरंभ करती है. आणि या उपनिषदामध्ये सर्वात महत्त्वाची प्रार्थना आहे सर्व भवंतु सुखीन, सगळ्यांनी सुखी राहावे किंवा सभी जीव सुखी रहे. ही जी प्रार्थना आहे ही महत्त्वाची आहे. आता चेतनेचा अर्थ समजून घ्यायचा आहे. चेतना म्हणजे काय, जागृत होणे का गुण या अवस्था. उदाहरण के लिए एक व्यक्ती को स्वयं की चेतना होना, म्हणजे आपली विल पॉवर असते बघा. तर आपल्याला आतून काहीतरी करावंसं वाटतं किंवा काहीतरी समजल्यासारखं वाटतं, याला चेतना म्हटलं जातं. आणि चेतना में ब्रह्म का आत्मबोध प्राप्त करने के उद्देश्य से अनेक विधियां विकसित की. इन सभी दर्शनों से मिलकर कुछ आधारभूत विचार बने, जिन्हें हम आज हिंदू दर्शन कहते हैं. आणि या चैतन्याच्या जागृतीमुळे काही मूलभूत विचार आहेत ज्याला आपण आज काय म्हणून ओळखतो, हिंदू दर्शन. त्याच्यानंतर बौद्ध मत. आता बौद्ध धर्माबद्दल संन्यासी. आता संन्यासी म्हणजे कोण आहेत, वह व्यक्ति जो चेतना को उच्चतर स्तर प्राप्त करने के लिए कठोर अनुशासन में रहता है. असे व्यक्ती जे आपली चेतना जागृत करण्यासाठी भरपूर परिश्रम कष्ट करतात आणि उच्च स्तर प्राप्त करतात, तर त्यांना संन्यासी असं म्हटलं जातं. आता लगभग 2.5 सहस्त्राब्दी पूर्व राजकुमार सिद्धार्थ गौतम ने लुंबिनी में जन्म लिया. गौतम बुद्धांचंच नाव आहे सिद्धार्थ गौतम. त्यांचा जन्म लुंबिनी झालेला आहे, लुंबिनी येथे झालेला आहे. हे ठिकाण आता नेपाळमध्ये आहे. उनके जन्म के समय के विषय में विद्वानों में सर्व सम्मति नहीं है. अध्याय 4 में हमें 560 सामान्य संवत पूर्व को उनका अनुमानित जन्म वर्ष माना है. इससे हमारी यह कहानी आगे किसी भी प्रकार से प्रभावित नहीं होगी. आता त्यांचा जन्म याच्याबद्दल काही आहेत, प्रत्येकांची मते भिन्न आहेत, पण साधारणतः 560 वर्षापूर्वी, इसवी सनापूर्वी हा त्यांचा जन्मकाल मानला जातो. त्याच्यानंतर पहा, 29 वर्ष की आयु में उन्होंने रथ पर बैठकर नगर में घूमने की इच्छा प्रकट की और उस समय उन्होंने अपने जीवन में पहली बार एक वृद्ध और एक रोगी और एक शव को देखा. उन्होंने एक संन्यासी को भी देखा. आता 29व्या वर्षी त्यांनी आपल्या राजदरबारामध्ये फेरफटका मारत असताना त्यांना एक वृद्ध, एक रोगी, एक प्रेत आणि एक संन्यासी हे सर्व भेटतात. आणि जो प्रसन्न और शांत लग रहा था. इन सब का अनुभव करने के बाद सिद्धार्थ ने अपने राजसी जीवन, अपने पत्नी और बेटे को त्यागने का विचार किया. आणि ह्या सर्वांना पाहिल्यानंतरच गौतम बुद्धांनी आपलं जे राजपद असेल किंवा पत्नी, मुलगा या सर्वांना त्यागण्याचा विचार केलेला आहे. आणि बोध गया में एक पीपल के वृक्ष
वृक्ष के नीचे कई दिनों तक ध्यानरत रहने के बाद उन्हें ज्ञान प्राप्त हुआ। पिंपळाच्या झाडाखाली, आणि हे कुठं आहे? बोधगया ठिकाण, बिहार. बोधगया येथे पिंपळाच्या वृक्षाखाली त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. बौद्ध धर्म आणि जैन धर्म अगदी इन डिटेल पहा. मी आणखीन एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. कंटेंट मी स्वतः बनवलेला आहे आणि अगदी सर्व कंटेंट त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे आणि त्याच्या बाहेर तुम्हाला एकही प्रश्न जाणार नाही. तो पण व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टला चेक करा. कंटेंट प्लस थेअरी किंवा थेअरी प्लस PYQ अशा प्रकारे तुम्हाला एक प्लेलिस्ट दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला काही ॲक्च्युअल पुस्तकातलं डाटा देण्याचा मी प्रयत्न करत आहे. म्हणजे तुम्हाला गोंधळ व्हायला नको की पुस्तकामध्ये एक आणि कंटेंटमध्ये एक, असं तुम्हाला गफलत व्हायला नको म्हणून ॲक्च्युअल जे पुस्तकातले टॉपिक आहेत ते पण आपण कव्हर करत आहोत. आणि मला जसा वेळ मिळेल पहा, भूगोलाचे असतील, इतिहासाचे असतील, तर कंटेंट प्लस PYQ म्हणजे तो टॉपिक, त्याचे महत्त्वाचे पॉईंट बाजूला काढून तो टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर आधारित जे PYQ आहेत तसं पण मी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे, तिथून तुम्ही ते चेक करू शकता. त्याच्यानंतर आता इथं बुद्धांशी संबंधित कथा दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता ते आपल्याला जेवढं काय महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये आता पुढे काय काय आहे बघा. आता उन्होंने अनुभव किया कि अविद्या और मोह मानवीय कष्ट के स्रोत है. अविद्या, कमी ज्ञान आणि मोह, एखाद्या गोष्टीबद्दल आवड असणे, इच्छा असणे, हेच काय आहे तर मानवाच्या दुःखाची कारणं आहेत. इसके बाद सिद्धार्थ बुद्ध के नाम से जाने गए जिसका अर्थ है ज्ञानी. आता त्याच्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे? साधना केलेली आहे. त्यांना दिव्यज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी सिद्धार्थ गौतम बुद्ध या नावाने ओळखले जाऊ लागले ते, आणि त्याचा अर्थ होतो ज्ञानी. आता मोहचा अर्थ इथे दिलेला आहे. किसी व्यक्ति या वस्तु के साथ संबंध की स्थिती सामान्य रूप से भावना या आदत के माध्यम से. त्याच्यानंतर भिक्षूचा अर्थ दिलेला आहे. एक ऐसा व्यक्ति जो दुनिया के सामान्य जीवन को त्याग, स्वयं को किसी धार्मिक या आध्यात्मिक संलक्ष्य के लिए समर्पित कर देता है. भिक्षु सामान्य तौर पर व्रत लेता है. क्या व्रत लेता है? अर्थात वचनबद्ध रहता है कि वह अनुशासित जीवन के लिए कठोर नियमों का पालन करेगा. भिक्षुणींचा पण अर्थ दिलेला आहे. आता जसे पुरुष असतील तर त्यांना भिक्षू म्हटलं जातं आणि महिला जर ते उपदेशाचं काम करत असेल तर त्यांना भिक्षुणी म्हटलं जातं. बुद्ध ने संघ की स्थापना की जो भिक्षुओं और भिक्षुणियों का एक समुदाय है जिन्होंने स्वयं को बुद्ध के उपदेशों के पालन और प्रसार के लिए समर्पित कर दिया. संघ म्हणजे असं एक त्यांनी संस्था स्थापन केली, त्याला संघ म्हटलं जातं. आणि या संघामध्ये भिक्षू आणि भिक्षुणी यांचा समावेश असायचा. आणि या संघामध्ये विविध म्हणजे एकाच जमातीचे लोक नसायचे, तर सावकार पण असायचे, कमी खालच्या जातीतले पण असायचे, श्रीमंत लोक पण असायचे आणि गुलाम पण असायचे. म्हणजे सर्वांचा समावेश या संघामध्ये असायचा. पण संघामध्ये प्रवेश घेण्यासाठी समजा एखादा गुलाम जर संघामध्ये येऊ इच्छित असेल तर त्याला त्याच्या मालकाची, एखादा मुलगा येऊ इच्छित असेल तर त्याला त्याच्या आईवडिलांची, किंवा एखाद्या राज्यामधील प्रजेमधील एखादा व्यक्ती येऊ शकत असेल तर त्याला त्या राजाची परवानगी घेणे आवश्यक होते. त्याच्यानंतर पुढे जैन मत. आता इथं बौद्ध धर्माबद्दल इतकीच माहिती दिलेली आहे. तुम्हाला तो व्हिडिओ पाहून घ्या, त्याच्यामध्ये आणखीन एक्स्ट्रा थोडी माहिती आहे, तिथून ती तुम्ही करू शकता. आता राजकुमार वर्धमान का जन्म 6ठी शताब्दी सामान्य संवत पूर्व के आरंभ में वैशाली वर्तमान बिहार में नगर के समीप हुआ था. उन्होंने 30 वर्ष की आयु में अपना घर त्यागने और आध्यात्मिक ज्ञान की खोज का निर्णय लिया. उन्होंने सन्यासी जीवन के अनुशासन का पालन किया और 12 वर्ष बाद उन्हें अनंत ज्ञान या सर्वोपरि विवेक प्राप्त हुआ. उन्हें महावीर या महानायक के नाम से जाना जाता है. आता जैन धर्माशी संबंधित कोण आहेत? वर्धमान महावीर किंवा महावीर स्वामी असंही त्यांना म्हटलं जातं. आणि वर्धमान हे त्यांचं लहानपणीचं नाव असल्यामुळे त्यांना वर्धमान म्हटलं जातं. त्यांचा जन्म कुठे झालाय पहा, वैशाली बिहार येथे झालेला आहे. आणि 30 वर्षाच्या बुद्धाने 29व्या वर्षी सोडलं, पण यांनी 30व्या वर्षी घराचा त्याग केलेला आहे आध्यात्मिक ज्ञानासाठी. आणि 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली आहे. त्यांनाच महावीर महानायक या नावाने पण ओळखलं जातं. आता जैन शब्दाचा इथं अर्थ दिलेला आहे. आता जैन शब्दाचा अर्थ काय होतो पहा, जीन. आणि जीन म्हणजे काय? विजेता. ज्याने आपल्या सर्व इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे त्याला काय म्हटलं जातं? जीन. जैन मतों के उपदेशों में अहिंसा, अनेकांतवाद और अपरिग्रह शामिल है. आणि त्याचे जे महत्त्वाचे उपदेश आहेत जैन धर्माचे, त्याच्यामध्ये अहिंसा असेल, अनेकांतवाद असेल आणि अपरिग्रह ही तत्वे समाविष्ट आहेत. त्याच्यानंतर
आता अनेकांतवाद, आता ह्याचा जो अर्थ दिलेला आहे याच्यामध्ये केवल एक पक्ष या दृष्टिकोण नहीं, अर्थात सत्य के अनेक पक्ष है और इसे केवल एक कथन द्वारा पूरी तरह समजाया नहीं जा सकता. आता अनेकांतवाद म्हणजे काय, तर एखादी गोष्ट घडलेली असेल तर त्याचं एकच बाजू नसते, तर त्या विविध बाजूंनी सत्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, याला काय म्हटलं जातं, अनेकांतवाद. त्याच्यानंतर अपरिग्रहचा त्याने अर्थ काय सांगितलेला आहे, असंग्रह. इसके अंतर्गत पार्थिव वस्तुओं से दूर और स्वयं को जीवन में सब केवल अनिवार्य वस्तुओं तक सीमित रहने की सलाह दी जाती है. म्हणजे जे आपण भौतिक सुविधांच्या मागे लागतो त्याच्यापासून स्वतःला दूर ठेवणे आणि आपल्याला जेवढ्या आवश्यक गोष्टी आहेत तेवढ्याच गोष्टी आपण काय करणे, तेवढ्याच गोष्टी जमा करणे, याला काय म्हटलं जातं, अपरिग्रह. त्याच्यानंतर जातक कथा. जातक कथा म्हणजे कोणत्या कथा, तर ज्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहेत किंवा वंश परंपरागत ज्या कथा किंवा गोष्टी सांगतात जुनी मंडळी किंवा पिढीजात ज्या गोष्टी तशाच वर्णिलेल्या आहेत त्यांना काय म्हटलं जातं, जातक कथा. त्याच्यानंतर पुढे आता अशा पद्धतीनं इथं जैन धर्म संपलेला आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, वैदिक, बौद्ध और जैन दर्शनों में महत्वपूर्ण भिन्नता येते, उनमें कुछ समान संकल्पना येते. हे पण लक्षात ठेवा. वैदिक धर्म, बौद्ध धर्म आणि जैन धर्म ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात भिन्नता आहे, पण काही ज्या समान आहेत गोष्टी त्याच्यामध्ये धर्म, कर्म, पुनर्जन्म, दुःख और अज्ञानता के अंत की खोज एवं अनेक अन्य महत्वपूर्ण मूल्य आदि. वास्तव में यह उस वृक्ष का तना या मूल भाग है जिसके उदाहरण के साथ हमने इस अध्याय की शुरुआत की थी. धर्म, कर्म, पुनर्जन्म, दुःख, अज्ञान या सर्वांचा शोध हे काय आहे, तर त्यांच्यामधली एक कॉमन गोष्ट आहे. त्याच्यानंतर लोक और जनजातीय जडे, म्हणजे ज्या विविध जमाती आहेत तर त्यांची मूळ हे सांगितलेले आहे. त्याच्यात जनजाती काय आहे, जनजाती तर इस सामाजिक इकाई की अनेक परिभाषाएं दी गई है. आज के समय में मानव विज्ञान का अध्ययन करने वाले वैज्ञानिक जनजाति को उन परिवारों या वंशों का समूह मानते हैं जो एक सामान्य उत्पत्ति, संस्कृति और भाषा साझा करते हैं, आपस में निकट संबंध बनाए रखते हुए समुदाय में रहते हैं, जिसके एक मुखिया होते हैं और उनके पास अपनी कोई निजी संपत्ती नहीं होती है. अशा लोकांचा समूह, जनजाती म्हणजे अशा लोकांचा समूह, त्यांची एकच भाषा असते, एकच संस्कृती असते आणि एकच उत्पत्ती असते. त्याच्यानंतर आता भारत के संविधान में अंग्रेजी में इनके लिए ट्राइब और ट्राइबल कम्युनिटी और हिंदी में जनजाति और ट्राइबल कम्युनिटी किंवा जनजाति असे शब्द या जनजातीसाठी वापरले जातात. आधिकारिक आंकड़ों के अनुसार 2011 में 705, आता ह्या 2011 नुसार किती जनजाती आहेत, तर 705 आणि जिनकी संख्या लगभग 104 मिलियन थी. यह ऑस्ट्रेलिया और यूनाइटेड किंगडम की कुल जनसंख्या से अधिक हे. भारतामध्ये सुरुवातीला जनजाती किती प्रमाणात होते, 104 मिलियन, पण आता 2011 नुसार किती आहेत, 705. 19वीं शताब्दी में जनजातियों का अध्ययन करने वाले मानव वैज्ञानिकों ने उन्हें प्रायः सभ्य मानवों की तुलना में आदिम या हीन बताया है. आणि 19व्या शताब्दीमध्ये किंवा शतकामध्ये मानव वैज्ञानिक जे आहेत त्यांनी काय यांना हीन किंवा आदिम असं संबोधलेलं आहे, जनजाती यांनाच. आता काही महत्त्वपूर्ण जनजाती आहेत हे फक्त लक्षात ठेवा. ओडिशा, इथं भगवान जगन्नाथ मूल रूप से जनजाती देवता थे. भगवान जगन्नाथ ओडिसामध्ये प्रसिद्ध आहेत बघा, तर ते ह्या जनजाती किंवा हे मागासलेले जे लोक आहेत, आदिम जाती आहेत, तर यांची प्रमुख देवता आहेत. त्याच्यानंतर प्राकृतिक तत्वों जैसे पर्वत, नदियों, पेड़ों, पौधों, जंतुओं तथा कुछ पत्थरों को भी पवित्र माना गया. ह्या जनजातीमध्ये काही पशु असतील, झाडे असतील, जंतू असतील, दगड असतील, या नदी असेल, या पर्वत असेल, या सर्वांना काय मानलेलं आहे, पवित्र मानलेलं आहे. तमिळनाडू नीलगिरी पर्वत में निवास करने वाले टोडा जनजाती, हे लक्षात ठेवा. तमिळनाडू आणि नीलगिरी कोणती जमात आढळते, टोडा जनजाती, तमिळनाडू, नीलगिरी. त्याच्यानंतर इनमें से एक की तस्वीर बाई और दी गई है के अनुसार इस पर्वत के 30 से अधिक शिखर देवी देवताओं के निवास स्थान है. ये शिखर इतने पवित्र माने गए हैं कि टोडा जनजाति के लोग अपने अंगुली से इनकी और संकेत भी नहीं करते हैं. आणि इथे जे जनजाती राहतात ते कशाला ते 30 पर्वत आहेत बघा तेथील, तर तेथील त्यांचं मानणं काय आहे की त्या 30 पर्वतांवर देवी देवतांचा काय आहे, निवास आहे, त्यामुळे ते तिथं बोट करून पण दाखवू शकत नाहीत की त्यांची
त्या पर्वतांच्यावर श्रद्धा आहे. त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश, त्याच्यानंतर डोनी पोलो हा काय आहे, तेथील जमातींचा काय आहे, तर तिथं डोनी पोलो यांची पूजा केली जाते अरुणाचल प्रदेशमध्ये. जो सूर्य और चंद्रमा के मिले जुले रूप माने गए है, आणि हे डोली पोलो हे काय आहेत, म्हणजे ही एक देवता आहे, तिची पूजा या अरुणाचल प्रदेशातील जनजातीद्वारे केली जाते. सूर्य आणि चंद्रमा यांच्याशी मिळतं जुळतं जे रूप आहे त्याला डोनी पोलो म्हणतात, आणि यांनाच नंतर परमात्मा असंही म्हटलेलं आहे. मध्य भारत क्षेत्र में खंडोबा भगवान के संबंध में भी ऐसा है, आणि मध्य भारतामध्ये खंडोबा महत्त्वाचे आहेत, आणि पूर्वी भारत में मुंडा और संथाल जनजातियाँ अन्य दैविक शक्तियों के साथ सिंग बोगा की पूजा करती है. ही सिंग बोगा कुठं आहे, तर पूर्व भारतामध्ये मुंडा आणि संथाळ जमाती, आणि मध्य भारतामध्ये कोणाची पूजा केली जाते, खंडोबाची पूजा केली जाते. अशा प्रकारे इथं आपण बघा किती 6 नंबर आणि 7 नंबर 6th NCERT. आपण टोटल टॉपिक किती आहेत, 14. आपले आता टॉपिक किती झाले आजच्या भागामध्ये, आपण 6 आणि 7 हे ॲक्च्युअल NCERT पुस्तकातील 7 टॉपिक आपले कव्हर झालेले आहेत 6वी NCERTमध्ये. आणि इथून पुढचे जे टॉपिक आहे 2 किंवा 3 टॉपिक मर्ज करून ते पण कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यानंतर 6वीचं होईल आणि त्याच्यानंतर 8वीचं होईल. आणि मध्ये तुम्हाला कंटेंटचे पण जे शुअर शॉर्ट ज्याच्यावर प्रश्न येतात असे कंटेंटचे व्हिडिओ बनवलेले आहेत, आणि थेरी प्लस PYQ अशाच त्यांचं स्वरूप आहे, तर ते पण टाकण्याचा प्रयत्न करेन. आणि PYQ तर आपल्याला रोज एक व्हिडिओ मिळत जाईल. एक व्हिडिओ तुम्हाला NCERT बुक किंवा कंटेंटचा किंवा आणि प्लस त्याला जोडून एक PYQचा व्हिडिओ येईल. मग पेपर 1चे EVS असेल, पेडॉलॉजी असेल, त्याचबरोबर SSTचं तर आपण प्रॉपर सर्व देणारच आहोत. त्यामुळे नक्की चॅनलशी कनेक्ट राहा आणि आपली तयारी चालू ठेवा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना चॅनल ची लिंक नक्की पाठवा. तुम्हाला PDF हवे असेल तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. चालेल, धन्यवाद.